शेतकरी बांधवांना नमस्कार। आता महाराष्ट्रामध्ये खरीप हंगामातील कांद्याची काढणी सुरू आहे। रब्बी हंगामातील चाळीमध्ये साठवलेला जो काही कांदा शेतकऱ्यांकडे होता, तर त्याच्यामध्ये आपण जर बघाल तर 100% कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भाव नाही भेटला, म्हणून पूर्ण 2025 वर्षी शेतकऱ्यांचा कांद्याचा हंगाम हा नुकसानीत, हा तोट्यात गेला आहे। त्याच्यामध्ये केंद्र सरकारची जे काही धोरणं आहे, त्या धोरणांमुळे नाफेड NCCFच्या बोगस कांदा खरेदीमुळे आणि ह्याच नाफेड NCCFच्या या बफर स्टॉकमधील कांद्याच्या विक्रीमुळे शेतकऱ्याच्या कांद्याचे दर वाढू दिले नाही, याला सरकार 100% जबाबदार आहे। पण दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे जे खासदार आहे, 48 खासदारांपैकी 31 खासदार महाविकास आघाडीचे आहेत। यापैकी कुठलेही खासदार जर आपण बघाल तर त्यांनी एकत्रितरित्या कांद्याचे भाव वाढण्यासाठी प्रयत्न केले नाही। वैयक्तिकरित्या त्यांनी संसदेमध्ये कोणी 1 मिनिटाचा 2 मिनिटाचा प्रश्न मांडलाही असेल, परंतु पूर्ण ताकदीने जो काय कांद्याच्या बाजारभाव वाढीसाठी केंद्र सरकारवरती दबाव निर्माण करायला पाहिजे होता, तो महाराष्ट्रातील खासदारांकडून जे विरोधी पक्षात आहे त्यांच्याकडनं झाला नाही। आणि दुर्दैवाने जे सत्तेत खासदार आहे त्यांच्याकडनं तर अपेक्षा ठेवू शकत नाही, कारण सरकारपुढे त्यांचं काही चालत नाही असंच एकंदरीत दिसतंय। वारंवार महाराष्ट्रातला शेतकरी कांद्याच्या या कमी भावामुळे परेशान असताना, नुकसानी जात असताना, सरकार मात्र राज्यातील असेल केंद्रातील असेल शेतकऱ्यांसाठी कुठल्या प्रकारे पाठीशी उभं राहत नाही। हे मोठं शेतकऱ्यांचं दुर्दैव आहे। आणि आम्ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या वतीनं केंद्र सरकारकडे कांदा संघटनेच्या माध्यमातून सातत्याने भाववाढीसाठी, कांद्याच्या विविध जे काही निर्बंध असतील ते कमी होण्यासाठी आपण प्रयत्न करतोय, लढतोय। हा लढा असाच सुरू ठेवू। आता हा जो आपला कांदा आहे, आज अक्षरशः 30 रुपये 40 रुपये म्हणजे क्विंटलला 3000 4000 रुपये आपल्याला दर मिळायला हवा होता, पण सरकारी धोरणामुळं निश्चितच आपल्याला त्या भावापर्यंत आणि त्या दरापर्यंत आपला कांदा पोहोचत नाहीये। आजही आपला कांदा हा 1500 ते 2000 म्हणजे उत्पादन खर्चापेक्षा कमी दरात विकला जातोय। याच्यातून कायमस्वरूपी आपल्याला जर पर्याय आणि कायमस्वरूपी उपाययोजना करायच्या असतील तर केंद्र सरकारकडं, राज्य सरकारकडं आपण संघटितपणाने जर मोठ्या ताकदीने महाराष्ट्रातील व देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सोबत घेऊन पुढे गेलो तर येणारा काळ निश्चितच कांदा उत्पादकांच्या आर्थिक क्रांतीचा असेल।